हॅलो, नमस्कार. सकाळचे 6:15 वाजले आहेत. तर आता मी सुनेचा डबा बनवणार आहे. तर बाहेरचं वातावरण अशा प्रकारचं आहे. खूप छान थंडा थंडा वारा. आता कसं ऊन वाढलेलं आहे, पण सकाळचं वातावरण इतकं आल्हाददायक आहे की खूप थंडा थंडा हवा आणि खूप छान वाटते बाहेर. तशी आमची गॅलरीमध्ये भरपूर हवा खेळती असते. तर हे बघा, अजून सूर्य निघायचाच आहे. कोणी वॉकिंगला चाललं आहे. तर आणि इकडे पण खूप छान सुंदर वातावरण आणि थंडा थंडा हवा. खूप छान वाटते. आता उन्हाळा आला, त्याच्यामुळे आपल्याला सकाळचं वातावरण खूप छान थंड थंड वाटते. आणि दुपारचं इतकं ऊन पडते की आता बाहेर पण निघायची इच्छा होत नाही एवढ्या उन्हामध्ये. तर ताईंनो, आता मी सकाळचा डबा बनवत आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर आता सुमेधसाठी डबा बनवत आहे आणि सुमेधनी म्हटलं की माझ्यासाठी आज सुकी बेसन आणि पोळी बनवून दे. तर मी आता त्याच्यासाठी सुकी बेसन बनवत आहे. तर आता त्याच्यासाठी कांदे, टमाटर, त्याला मिरची आवडत नाही, तर मी तिखटचं सुकं बेसन बनवणार आहे. तर त्याच्यासाठी कांदे, टमाटर हे सगळं चिरून घेत आहे.
तर हे बघा, असं सुकं मस्त बेसन झालं आहे. तर ताईंनो, आता मी चहा पित आहे, तुम्ही पण या चहा प्यायला. तर ताईंनो, आता हे एवढं साय गोळा झालेली आहे एवढी. तर आता मी हे मिक्सरमध्ये गोळा झालेल्या सायाचे लोणी काढून घेते आणि तूप करून घेते. तर त्यांना माझ्याकडे दुसरं काही पॉट वगैरे आहे नाही लोणी काढायला. तर हे जे मिक्सरचं भांडं आहे, तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी हे असं लोणी काढून घेणार आहे. तर हे बघा ताईंनो, अशा प्रकारे हे लोणी निघालेलं आहे. त्याचं सगळं पाणी ह्या वाट्यामध्ये काढून घेत आहे, भांड्यामध्ये. आणि हे सगळं लोणी याच्यामध्ये काढून घेत आहे. तर हे असं लोणी निघालेलं आहे. तर असं पूर्ण मी लोणी काढून घेणार आहे.
तर अशा प्रकारे एवढं लोणी निघालेलं आहे. तर आता मी त्या लोणीला धुवून टाकणार आहे आणि तूप बनवायला ठेवणार आहे. तर ताईंनो, आता हे लोणी मी धुवून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी ह्या लोणीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलं. जर हे लोणीमधलं जर व्यवस्थित पाणी काढून घेतलं तर तूप हे दाणेदार होते छान. बघा, पूर्ण पाणी काढून घेतलं. तर आता इथे तूप गरम व्हायला ठेवलं आहे. आणि आता इकडे माझं तूप पण खूप छान झालं बघा. तर हे बघा, असं तूप निघालं. आता हे थंड झाल्यावर थोडं छान दाणेदार तूप होणार आहे. हे कार्पेट पण मी मशीनमध्ये धुवून घेणार आहे आता. तर ताईंनो, सकाळी एवढं ऊन वगैरे नसते, त्याच्यामुळे मी आज हे झाडांचे पानं पिकलेले आहे ते तोडून घेणार आहे आणि त्या झाडांना वगैरे सावलीमध्ये ठेवणार आहे, कारण ऊन खूप पडत आहे त्याच्या.
तर ताईंना आता ते एरिका पामची अशी कटाई छटाई करून घेतली मी. आता सगळे खराब पानं, पिकलेले पानं सगळे काढून घेतले. आता त्याला नवीन पानं येतील पुन्हा छान. आणि हा बघा कढीपत्ता किती छान झाला. याला ते पूजेचे पुष्प वगैरे वाढलेले ते टाकते. तर हा कढीपत्ता पण खूप छान झाला. आणि अशा प्रकारे कटाई झाली. एवढा सारा कचरा निघाला झाडांचा. आणि हा मनी प्लांट पण छान, याचे पण पानं खराब झालेले काढून घेतले. हॅलो, नमस्कार. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? स्वस्त आणि मस्त ना? तर माझ्या या आधीच्या सम्यक महिला मेळावा ह्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम दिलं माझ्या मैत्रिणींनी. आणि माझ्या दैनंदिन दिनचर्या ह्या चॅनलला सबस्क्राईब पण केलं. आणि सगळ्या मैत्रिणींनी कमेंट पण केल्या, खूप छान छान कमेंट केल्या. आणि हा व्हिडिओ सर्वांना खूप आवडला माझा. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि मंगला पवनीकर ताईंनी माझ्या व्हिडिओला लाईक केला आणि त्यांनी कमेंट पण केली की ताई तुम्ही साफसफाई खूप छान करता. तर मला तशी साफसफाईची आवड आहे आणि म्हणून मी ते करत असते. आणि शीलाताईंनी पण खूप छान कमेंट केली की हा महिला मंडळचा व्हिडिओ खूप छान बनवला ताई म्हणून. तर मला त्याची पण आवड आहे. तर मनापासून मी तो व्हिडिओ बनवला. आणि माझ्या सर्व सम्यक महिला मेळाव्याच्या ताईंनी मला खूप लाईक केलं, सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला. आणि मला खूप भरभरून प्रेम दिलं. त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि आता हा माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर ह्या माझ्या व्हिडिओला पण तुम्ही लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आणि मला कमेंट पण करत राहा का मला काय कसं मी केलं, काय केलं ते सर्व मला कमेंट करून सांगत राहा तुम्ही. तर मला पुन्हा माझा उत्साह वाढतो. पुन्हा मला नवीन स्फूर्ती मिळते व्हिडिओ बनवायला. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.